आधी एडिटिंग करायला शिका, मग दाखवतो क्वालिटी आणि क्लॅरिटी. समजलं का? काही बी म्हणू दे माझ्या नावात आहे ताकद, म्हणू दे माझ्या नावात आहे ताकद. आधी एडिटिंग करायला शिका, मग दाखवतो क्वालिटी आणि क्लॅरिटी. समजलं का? काही बी म्हणू दे माझ्या नावात आहे ताकद, काही बी म्हणू दे माझ्या नावात आहे ताकद. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेके प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आपले जे बीटमार्क किंवा शेके प्रीसेट इम्पोर्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे लेअर एक्स आणि रेक्टँगल लेअर तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. तर सगळ्यात पहिली स्टेप काय करायची आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे मटेरियल दिलेलं आहे. व्हिडिओमध्ये वापरले जाणारे लेअर एक्स किंवा ॲटिट्यूड PNG तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. इथून तुम्ही यूज करू शकता किंवा तुम्हाला बीटमार्कमध्ये ऑलरेडी दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड करून घेतल्यानंतर सगळ्यात वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज जो आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन याची साईज आहे ती परत एकदा वाढवून घ्यायची आहे आणि प्रॉपर असा इमेज आहे तो सेट करायचा आहे. इमेज लेअर सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 19.1 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला काय करायचं आहे 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे आणि 9.14 पासून इथं आपल्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात कट करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचं. मी अशाच प्रकारे करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे कट करून घ्यायचं आहे. 2 भागात इमेज लेअर कट झाल्यानंतर आता काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपली जी इमेज आहे ती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे. बॅकग्राऊंडला म्हणजे रेक्टेंगलच्या खाली घेऊन आलं तरी चालतंय. अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर आपला इमेज लेअर आहे त्याला मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअर सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचं आहे. एका साईडला इमेज लेअर अशा प्रकारे स्क्रोल करून घेऊन यायचं आहे. त्यानंतर प्लस की द्यायचे आहे आणि शेवट सगळ्यात लास्ट बघू शकता इथं आपल्याला 9.14ला यायचं आहे. त्यानंतर 9.14ला आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की हा जो इमेज लेअर आहे तो परत एकदा सिलेक्ट करून प्लस की द्यायचे आहे आणि अशा प्रकारे बघू शकता थोडंसं पुढे घेऊन अशा प्रकारे इथं याच्या अर्ध्यापर्यंत घेऊन यायचं इमेज म्हणजे प्रॉपर तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. बघू शकता ॲनिमेशन लागलेलं आहे. ॲनिमेशन लागल्यानंतर इथपासून जे समोर इमेज आहे त्याच्या खाली तुम्हाला इथं रेक्टँगल लेअर किंवा अशा प्रकारे वरतीही रेक्टँगल लेअर दिसून येते तीही आपल्याला इमेज वरती घेऊन यायची म्हणजे प्रॉपर इमेजवरती ब्लिंक इफेक्ट दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो पहिला इफेक्ट आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पहिल्या लेअरला पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा इथं काय करायचं आहे की तुम्ही 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला इथून पासून चालवणाऱ्या 5 इमेज लेअर आहेत त्याची आपल्याला साईज बदलायची आहे म्हणजे आपल्याला रोटेट करून सेट करायचे. त्यासाठी पहिला इमेज लेअरला सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन तिथं आपल्याला मिरर हा इफेक्ट सर्च करायचा आहे. बघू शकताय की हा जो मिरर इफेक्ट आहे तो स्टार्टिंग सेटिंगवर ॲड करून अशा प्रकारे लागलेला आहे. तर मिरर सेटिंग ॲड केल्यानंतर दुसरा इमेज लेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे -180 डिग्री रोटेट करायचा आहे.
180 डिग्री रोटेट केल्यानंतर तिसरा इमेज लेअर आहे तो आपल्याला काय करायचा आहे -90 डिग्री रोटेट करायचा आहे. -90 डिग्री केल्यानंतर आपल्याला चौथा इमेज लेअर आहे तो +90 डिग्री रोटेट करायचा आहे. म्हणजे आपले जे पाचही इमेज लेअर आहे त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. आता हे पाचही इमेज लेअर सेट झाल्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रेसड ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की पहिला इमेज लेअर म्हणजे तिथं बघू शकता की आपण 9.14ला इथं पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून लगेच 10.22ला एकदा पेस्ट करायचे, 11.26ला. अशा प्रकारे काय करायचं आहे की तुम्ही टायमिंग बघून एकाडी हा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. याचंही कॉम्बिनेशन आणि लुक तुम्हाला व्हिडिओमध्ये युनिक असा दिसून येणार आहे. तर सेकंड इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर बॅक निघून शेकी प्रेसड ओपन करून घ्यायचा आहे आणि हा थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सेकंड नंबरच्या म्हणजेच इथं बघू शकता 10.4 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्याने इथंही आपल्याला जो सेकंड नंबरपासून राहिलेला इमेज आहे इकडे तो इथं आपल्याला इफेक्ट हा थर्ड नंबरचा अप्लाय करायचा आहे. याचंही कॉम्बिनेशन युनिकनेस इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. आता बघू शकता की अशा प्रकारे आपला जो थर्ड नंबरचा आणि शेवटचा इफेक्टही अप्लाय झालेला आहे. अप्लाय झाल्यानंतर परत एकदा काय करायचं इथं आपल्याला बघू शकता की इथं आपल्याला काय करायचं आहे 12.18 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये दिलेली अशा प्रकारची जी PNG आहे ती आपल्याला थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला वरती सेट करायची आहे. सेट केल्यानंतर बघू शकता की तुम्ही अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आता काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचा ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.